Hello students, we are studying the fifth chapter of mathematics. Name of the fifth chapter is the decimal fractions. ज्याला आपण मराठीमध्ये दशांश अपूर्णांक म्हणतो. In the last video, we have studied unit conversion into decimal fractions, additions and subtraction of decimal fractions. And I had told you to solve practice set 14 too. But if you have faced some problem while solving the examples, I will tell you how to solve these examples. Practice set 14. Question number 1. In the table given below, हा एक टेबल तुम्हाला दिलेला होता. Write the place value of digits in the number 378.025. कुठलाही एक्झाम्पल सोडवत असताना आधी क्वेश्चन वाचायचा, नंतर ते टेबल वगैरे काय ते पाहायचं. तुम्हाला म्हटलेलं होतं की हा नंबर आहे 378.025. ह्या नंबर मधल्या सर्व डिजिटच्या प्लेस व्हॅल्यू तुम्हाला लिहायच्या आहेत. बस स्थानिक किंमत. ते तर आपल्याला हा टेबल जर सांगितलाही नसता, हा टेबल दिलाही नसता तरीही लिहिता आलं असतं. 378.025. मागच्या वर्षी आपण असे एक्झाम्पल बरेच सोडवले. 378 मध्ये 300 हा 3 आहे, याची प्लेस व्हॅल्यू किती 300. 7 ची प्लेस व्हॅल्यू 70. 8 ची प्लेस व्हॅल्यू 8. नंतर पॉइंट नंतरचा 0 आहे, 0 ची प्लेस व्हॅल्यू 0. 2 ची प्लेस व्हॅल्यू 0.02 आणि 5 ची प्लेस व्हॅल्यू 0.005. हे आपल्याला तसे सांगते. त्यांनी टेबल आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे एक्झाम्पल अधिक सोपं करून दिलेलं आहे. हा जो तुम्हाला प्लेस दिलेला आहे 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस, 10th प्लेस, 100th प्लेस, 1000th प्लेस. ठीक आहे, शिकलेलो होतो आपण मागल्या वर्षी. 100 म्हटलं म्हणजे 100 पट, टेन्स म्हटलं म्हणजे 10 पट, युनिट म्हटलं म्हणजे 1 पट, 10th THS लागलेला आहे. 1/10 म्हणजे ह्या 1 चे 10 सारखे तुकडे केले त्यापैकी एक भाग. 1/10th पार्ट, 1/100th पार्ट, 1/1000th पार्ट. डिजिट होते 378.025. कशा काढायच्या प्लेस व्हॅल्यू? 100 into 3 300. इथे 10 into 7 is equal to 70. 1 into 8 is equal to 8. अशी प्लेस व्हॅल्यू लिहिता येते 378. ठीक आहे. त्यानंतर 1/10 into 0 बरोबर आहे ना. 1/10 समजा असं असतं इथे 1/10 into 0 is equal to किती आहे 0 चे. 1/100 into 2 बरोबर किती 1 into 2 2/100 बरोबर आहे ना. 2/100 म्हणजे किती होईल 0.02. आणि इथे आहे 1/1000 into 5 म्हणजे काय होतात 5/1000. ठीक आहे. आणि याचा आन्सर कसं मिळेल आपल्याला 0.005. तुम्ही करून पाहायचं. अशा पद्धतीने आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायच्या होत्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा ऍडिशन वर आधारित
क्वेश्चन होता. हे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहे. मात्र तरी सुद्धा काही जर अडचणी असेल तर आपण पाहू हे एक एक्झाम्पल. काय दिले 39 प्लस 700.65 म्हणजे 39 प्लस 700 असं देईल ना 0.65 म्हणजे 39 ला आपल्याला लाईक डेसिमल फ्रॅक्शन तयार करायचा आहे तर कसा होईल तो 39.00. इथे 39 म्हटलं म्हणजे काय होईल 39.00. इकडे एक झिरो देऊ शकतो आपण गॅप असल्यामुळे. आता याची ऍडिशन 0 प्लस 5 5 0 प्लस 6 6 पॉइंटच्या खाली पॉइंट आणि नियमच आहे. मात्र 39 मध्ये तुम्हाला पॉइंट दिला नव्हता मग तो कुठे घ्यायचा तर 39.00. 39 म्हणजे काय झालं 39.00. त्यानंतर 9 प्लस 0 9 3 प्लस 0 3 0 plus 7 7. Final answer is 739.65. असंच क्वेश्चन नंबर 3 मधलं सबट्रॅक्शन चे एग्जांपल सोडवून पाहू. 200.005 मायनस 17 कुठे येईल बरोबर आहे का नाही 1 हे या 0 च्या खाली यायला पाहिजे 17 पॉइंट मग कुठे पॉइंटच्या खाली पॉइंट येईल 186 इथे गॅप आहे म्हणून 0 करा सबट्रॅक्शन 5 - 6 जात नाही म्हणून इथे किती होईल 15. बराच दुरून आपल्याला बरो करत नाही आहे म्हणजे इथे किती होईल 1 तेव्हा इथे होईल 10 एक इकडे दिला तर इथे राहील 9 इथे सुद्धा असंच इथे सुद्धा असंच इथे सुद्धा असंच ठीक आहे 15 - 6 15 - 6 9 9 - 8 1 9 - 1 8 पॉइंटच्या खाली पॉइंट 9 - 7 2 9 - 1 8 1 - 0 1. Final answer is 182.816. Question number 5. Ayesha bought 1.80 meter of cloth for her salwar. म्हणजे आयेशा नावाच्या मुलीला सलवार साठी 1 म्हणजे तिने सलवार साठी 1.80 मीटर म्हणजे 1 मीटर 80 सेंटीमीटर एवढा कापड आणला and 2.25 मीटर फॉर हर कुर्ता आणि तिला कुर्ता शिवायचा आहे त्यासाठी तिने 2.25 मीटर एवढा कापड आणला म्हणजे 2.25 मीटर म्हणजे झाला तो 2 मीटर 25 सेंटीमीटर शिकलो आपण काल आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेले आहे की 2.25 मीटर म्हणजे होता 2 मीटर 25 सेंटीमीटर एवढा कापड तिला कुर्त्यासाठी लागतो. If the cloth costs 120 rupees per meter, ह्या दोन्ही कापडाची किंमत जी आहे ही कशी आहे 120 रुपीज पर मीटर एका मीटरची किंमत 120 रुपये आहे. तर हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर तर तिने शॉपकीपरला किती रुपये पे करायला पाहिजे किती रुपये पेड करायला पाहिजे किती रुपये द्यायला पाहिजे काय करावं लागेल आयेशानं कापड किती आणलेलं आहे सलवारसाठी किती आणलेलं आहे 1.80 मीटर ठीक आहे कुर्त्यासाठी किती आणलेलं आहे 2.25 मीटर दोघांची आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी लागेल कारण दोन्ही कापड जेव्हा तिने एकत्रित केले तेव्हा आपल्याला माहिती आहे कारण त्या कापडचा रेट आपल्याला दिलेला आहे 120 रुपये पर मीटर म्हणजे आपल्याला दोन्ही कापडाची बेरीज करावी लागेल बरोबर आहे की नाही मग आपण काय म्हणू 0 प्लस 5 5 8 प्लस 2 10 कॅरी होईल पॉइंटच्या खाली पॉइंट 1 प्लस 1 प्लस 2 4 मीटरच्या खाली मीटर म्हणजे एकूण सलवार आणि कुर्ता
याला एकूण कापड तिला किती लागला 4 मीटर 5 सेंटीमीटर, 4.05 मीटर एवढा कापड आयेशाला एकूण लागला, बरोबर आहे. मग तिला कापड लागला 4 मीटर 5 सेंटीमीटर म्हणजे 4.05 मीटर. 1 मीटर कापडाची किंमत किती आहे? 1 मीटर कापडाची किंमत 120 रुपये आहे. तर 4.05 मीटर कापडाची किंमत किती राहील? काय करावं लागेल आपल्याला? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 4.05 into 120 करावं लागेल की नाही मल्टिप्लिकेशन. मग आता काय म्हणू आपण? 0 into 5 म्हणजे 0 0 0 0. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करत असताना पॉइंटचा अजिबात विचार करायचा नाही, हे आपण आता पुढे शिकणार आहोत. त्यानंतर मल्टिप्लिकेशन करत असताना सुरुवातीला पॉइंटचा अजिबात विचार नाही करायचा. अजिबात असं समजायचं की पॉइंटच नाही, मग शेवटी उत्तर आल्यानंतर पॉइंटचा विचार करायचा. 2 ने मल्टिप्लाय करू. 2 into 5 पहिल्यांदा इथे 0 देऊ, त्यानंतर 2 into 5 10. ठीक आहे. 2 into 0 0 plus 1 1. 2 into 4 8. त्यानंतर इथे 0 0 5 0 4. ऍडिशन करू. किती होईल ऍडिशन? 0 0 6 8 4. 4.05. पॉइंट नंतर किती डिजिट आहे? 2 डिजिट आहे. इथे 120 नंतर पॉइंट येईल, बरोबर आहे. त्यानंतर डिजिट आहेत का? नाही. मग हे याची डेसिमल प्लेस आहे 2, याची डेसिमल प्लेस आहे 0. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं काय काढलं असेल? पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 2, म्हणून डेसिमल प्लेस 2. 120 पॉइंट इथे आहेत ना, पॉइंट नंतर डिजिट किती आहेत? काहीच नाही, म्हणून डेसिमल प्लेस 0. 2 plus 0 करायचं. किती होतात? 2. 2 जर होता तर त्याची बेरीज करत असताना डेसिमल प्लेस 2 अशा ठिकाणी लावायचा की पॉइंट अशा ठिकाणी द्यायचा की जेणेकरून डेसिमल प्लेस 2 यायला पाहिजे. कुठे द्याल पॉइंट तुम्ही? या ठिकाणी. म्हणजे 486.00 रुपीज पेड करावे लागेल आयेशाला. म्हणून आपण आन्सर काय घेऊ? Therefore, how much must she pay the shopkeeper? आपण म्हणू she must pay rupees 486.00. लिहायची गरज नाही. म्हणजे आयेशा must pay 486 to the shopkeeper. तिने 486 रुपये द्यायला पाहिजे शॉपकीपरला. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवलं. क्वेश्चन नंबर 6 पाहू. Anita was driving at a speed of 85.6 km/h. अनिता गाडी चालवते, ड्रायव्हिंग करते. तिचा स्पीड पहा किती आहे गाडी चालवण्याचा? 85.6 किलोमीटर म्हणजे 85 किलोमीटर 600 मीटर एवढा प्रचंड स्पीडने एका तासात 85.6 म्हणजे 85.6 म्हणजे 85 किलोमीटर and 600 मीटर एवढं अंतर ती एका तासात कापून राहिली, एका तासात कव्हर करून राहिली. मात्र द रोड हॅड अ स्पीड लिमिट ऑफ 55 km/h. मात्र त्याच रस्त्याने जाण्याचा स्पीड चा लिमिट जो आहे, स्पीड लिमिट जी आहे, वेगाची जी मर्यादा आहे ती ठरवून दिलेली आहे शासनाने, जी आहे 55 किलोमीटर, 55 किलोमीटर. म्हणजे त्या रस्त्याचा स्पीड किती असायला पाहिजे? 55 km/h. ती किती स्पीडने जाते? 85.6 km/h. म्हणजे
म्हणजे अर्थातच तिचा स्पीड जास्त आहे स्पीड लिमिट पेक्षा. तर बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विदिन द स्पीड लिमिट. तिने स्पीड लिमिट मध्ये येण्यासाठी आपला स्पीड कितीने कमी करावा. काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल. किती स्पीड कमी करायला पाहिजे तिने, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. तिचा स्पीड किती आहे? 85.6. आता 85 किलोमीटर आहे. पुढे आपण किती झिरो देऊ शकतो? 2 झिरो. इकडे झिरो दिल्याचा काही फरक पडत नाही. मात्र किलोमीटर मीटरचे एक्झाम्पल असल्यामुळे आपण पॉइंट नंतर 3 डेसिमल प्लेस अप्लाय करू शकतो. हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. किलोमीटर मीटरचा युनिट असल्यामुळे. ठीक आहे. मग तिचा स्पीड झाला 85.600 किलोमीटर. गव्हर्नमेंटने ठरवून दिलेली स्पीड लिमिट किती आहे? 55 किलोमीटर. म्हणजे 55.000 एवढीच स्पीड लिमिट आहे. किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर. एका तासामध्ये एवढ्या किलोमीटरचा तिचा स्पीड होता. स्पीड तिचा पाहिजे होता एवढाच. तर तिचा किती जास्त स्पीड आहे, तिने स्पीड किती कमी करायला पाहिजे, कितीने कमी करायला पाहिजे, तर इथे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. मग 0 - 0 0 0 - 0 0 6 - 0 6 पॉइंटच्या खाली पॉइंट 5 5 - 5 0 8 - 5 3. युनिट असेल किलोमीटर पर आवर. ठीक आहे. हे जी रेश दिलेली आहे त्याला कसं वाचायचं? पर आवर. इथे लिहिलेलं आहे किलोमीटर पर आवर. मी इथे रेश दिलेली आहे. याला सुद्धा कसं वाचायचं? किलोमीटर पर आवर. म्हणजे तिचा स्पीड किती असेल, कितीने तिने आपला स्पीड कमी करायला पाहिजे स्पीड लिमिट मध्ये येण्यासाठी, तर 30.600 किलोमीटर पर आवर एवढा स्पीड कमी करायला पाहिजे. तेव्हा पुढे ती ठरलेल्या स्पीड लिमिट मध्ये येईल. म्हणून आपण आन्सर काय देऊ? देयरफॉर बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस हर स्पीड. तर आपण असं म्हणू की शी should reduce her speed by 30.600 किलोमीटर पर आवर. एवढा स्पीड तिने कमी करायला पाहिजे. I think that you must understood the example. You must understand. आता तुम्हाला एक्झाम्पल समजलेले आहे असतील असं मी मानतो. क्वेश्चन नंबर 1 मी पूर्ण सोडवून दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं दुसरे एक्झाम्पल सोडवून दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 3 मधलं तिसरे एक्झाम्पल समजून दिलेले आहे. उरलेले तुम्हाला सोडवायचे आहे. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला सोडवायचा आहे. 5 मी समजून दिलेले आहे. 6 याच्यामध्ये क्वेश्चन 7 आहे. मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 समजून दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला सोडवायचा आहे. तर जे एक्झाम्पल सोडवून द्यायचे राहिलेले आहेत ते एक्झाम्पल आता तुम्हाला या प्रॅक्टिस सेट 14 मधले सोडवायचे आहे. हे पण एक्झाम्पल तुम्ही सोडवून घ्या.